की जय, दास राजाराम महाराज की जय, सरस्वती सावित्री माता की जय, परम पूज्य नीमकरोली स्वामी महाराज की जय. चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण कल्याण जीवा होईल. 2-3 दिवसापूर्वी अतिशय पवित्र आणि सुंदर वातावरणामध्ये आपली गुरुपौर्णिमेचा उत्सव पार पडला. त्या गुरुपौर्णिमेचं वर्णन करायला माझ्याकडे काही शब्द नाही, कारण की उशीर त्या दिवशी झाल्यामुळे जास्त मला काही त्या दिवशी बोलता आलं नाही. बोलायची इच्छा फार होती, पण कसं होतं, सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. कारण काही लोक इतक्या लांबून चालत आलेले असतात, थकलेले असतात, त्यांना प्रसाद घेतला पाहिजे आणि वेळेत काय गेले पाहिजे ते घरी गेले पाहिजे. आपण आता मला असं वाटायला लागलं की भविष्यामध्ये याची उत्तरोत्तर वाढत जाणार. आपल्या जबाबदाऱ्या पण काय होणार, देशवंडीकरांच्या वाढणार. हा सत्संग देशवंडीकरांसाठी, इतर लोकांसाठी पण आहे, पण त्यांनी देशवंडीकरांसाठी जास्त काय की त्यांच्या गावामध्ये लोक येतात, त्यांच्या गावामध्ये लोक येतात, त्यांच्यासाठी लोक इकडं त्यांच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी लोक काय येतात, दिंड्या घेऊन येतात. मी तुम्हाला त्या दिवशी एक छोटंसं उदाहरण सांगितलं की मी चाललो होतो, माझ्याबरोबर कोण होतं, नितीन लालगे होता. नितीन आलेला आहे का रे? आलेला आहे ना. नितीन बाळा, आपण ज्यावेळेस गाडी घेऊन इकडे चाललो होतो, एक माणूस मागून काय म्हणला आपल्याला, म्हणजे मला ते ऐकून इतका आनंद झाला. मी त्या दिवशी पण सांगितलं, पण त्याचा एक आनंद वेगळा का की लोक म्हणायला लागले. आपण तर म्हणतोच आहे, आपल्याला माहिती आहे स्वामी करणार आहेत, भविष्य पंढरपूर आहे, हा विषय वेगळा. पण आता 6 दिंड्या आल्या, मग त्या 6 दिंड्यामध्ये लोकांना वाटायला लागलं काय झालंय, प्रति पंढरपूर व्हायची परिस्थिती झाली. ह्यात ज्यावेळेस 50 दिंड्या येतील, 30 दिंड्या येतील, 40 दिंड्या येतील, 20 दिंड्या येतील, त्यावेळेस तुम्हाला स्वतःलाच कल्पना करावायची नाही. कालच जागा पुरलेली, काल जागा पुरली नाही तर भविष्य काय. अजून 4 दिंड्या जरी वाढल्या, 4 दिंड्या वाढल्या म्हणजे जास्त दिवस किती आहे, 4 वर्षात 4 दिंड्या वाढवायची. आपली संकल्पना काय, आपल्याला वाढवायचं जास्त का नाही प्रत्येक वर्षी दिंडी, कारण की दिंडी आली की ती गर्दी त्या पटीत वाढणार. आणि हे चिदंबराची इच्छा आहे, गर्दी वाढवायचं की नाही वाढवायचं आपल्या हातात पण नाही, हे सगळं त्यांच्या हातात आहे. पुढच्याच वर्षी अजून 2 दिंड्या वाढवतील, त्यांना काय, त्याला तेवढी कॅपॅसिटी पण वाढवली पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं, आपण पारायण केले पाहिजे. काय व्हायला पाहिजे, आपली ताकद वाढली पाहिजे. आपली ताकद जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपल्याला देव पुढं पाऊल ठेवू देणार नाही. कारण की भगवंताला माहिती आहे भक्त आपला गरीब आहे, हे भोळा भावडा भक्त आहे, याला काय आहे बोलून जातो, पण याच्या मागं ताकद जर येणे स्वतः तयारी केली तरच आपण याला करू शकतो. ताकद देणारा चिदंबर आहे आणि हे करून घेणारा पण चिदंबर आहे. तुमच्या आमच्या हातातल्या काही गोष्ट राहिलेली नाही. पण मला एक थोडीशी उणीव का जाणवली, बाकीच्या आपल्या लोकांनी भरपूर प्रकारात स्वागत केलं, चांगलं केलं, पण मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आपली ती सुधारणा करूया. पुढच्या वर्षी एक मोठं देशवंडीमध्ये असं मोठा मंडप टाकून हे येणाऱ्या दिंड्यांचं तुफान स्वागत झालं पाहिजे. कारण का की हे देशवंडीकरांचं भाग्य आहे. चिदंबर स्वामींचं सोडत चिदंबराचा आशीर्वादाने तर त्यांचं स्वागत होतं सगळं, पण हे देशवंडीकरांचं भाग्य आहे की आपल्या गावाचं नाव मोठं होतं आणि आपल्या गावात दिंड्यात, रावरी तालुक्यात कोणत्या गावात दिंड्यात सांगा बरं. रावरी तालुका सोडा, मला एक विचार करा, तसं पाहिलं तर आपल्याला कोणती किनार आहे का, आपल्याला कुठून काय, आपल्या मागं फक्त ताकद चिदंबराची. रावरी तालुक्यात पंढरी, सेकंड पंढरी म्हणले जाते ताराबाद, त्या कलाकडे आपण चाललोय हळूहळू हळूहळू हळू. आपण कोणत्या स्तरावर जाऊ, काय करू, हे चिदंबराची इच्छा आहे. पण त्याला काहीतरी त्या देवस्थानला कुठेतरी स्वतः पांडुरंग तिथं आलेले, त्या मागची काहीतरी आख्यायिका आहे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे काय, आपल्याकडे साक्षात देव उभा आहे. त्या आख्यायिकेची गरजच नाही आपल्याला. चिदंबर स्वतः जागृत आहेत आणि स्वामी स्वतः सगळ्या गोष्टी करतात आहेत. हे त्यांनी त्या दिवशी मूर्तिमंत दाखवलं. सोपं नाही हो, सोपं नाही आहे. अहो इतके लोक येतात, पायी दिंडी घेतात, कोणालाही त्रास नाही, कोणाला गालबोट नाही, कोणाला गोष्टी नाही झालेली. असं होणं म्हणजे चिदंबराचीच कृपा, बाकी काही नाही. एकदा चिदंबर महास्वामींसाठी सगळ्यांसाठी काय झालं, महास्वामींसाठी काय नाही केलं आपण त्या दिवशी काय.
त्यांनी अनंत उपकार आपल्यावर केलेत की हे दिवस आपल्याला ते पाहू देतात, ह्या सगळ्या गोष्टी आनंदाच्या आपल्याला ते देतात. अहो हा आनंद घ्यायचा सोपा नाही आहे. हा आनंद सुख सोहळा भेटायचा म्हणजे दुसरं काही नाही. हा सुख सोहळाच घ्या. मी तर 2-3 आठवड्यात फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांचे रिॲक्शन्स घेणार, आता बाकी काही नाही घेणार. पोट श्रावण महिना लागणार 25 तारखेपासून. श्रावणाचे आपले अभिषेक अखंड चालू होणार. ज्या कोणी भक्त परिवाराला श्रावणाचे अभिषेक मागच्या वर्षी दरवर्षी जे लोकांचे आहेत नावं ते तर राहणारच, पण ज्या कोणी नवीन लोकांना श्रावणातला अभिषेक करायचा आहे, एक अखंड महिनाभर अभिषेक असतात आपल्या इथं. दररोज अभिषेक असतो, दररोज स्वामींना असतात, तिकडं महादेवाला असतो, सगळीकडे अभिषेक चालू असतात. ज्या कोणी भक्तांना करायचं असेल त्याने अच्युत नेवासकर यांच्याशी संपर्क करायचा. कारण काय ओघात बोलता बोलता विसरून जाईल म्हणून पहिला विषय घेतला. आजपासून अशी संकल्पना आहे की सत्संग 2-3 आठवडे थोडासा 25 तारखेपर्यंत थोडासा बाकी बोलणार नाही, कारण भरपूर बोलतोय आपण, आता आयुष्यभर बोलतोच आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची मी आता काय करतो, आता साधारणतः आज थोडंसं काय आलंय, रविवारी लोक आले, शनिवारी लोक आले, रविवारी लोक आले, गुरुवारी लोक आले, तरी इतके चांगले लोक आले, त्याच्यात मला आनंद आहे. काय आम्हाला वाटलं 10-15 जण असतील, कारण का आता शक्य नाही ना, शनिवारी यायचं, रविवारी यायचं, गुरुवारी यायचं, परत शनिवारी यायचं, लांबून येणारे लोकांचं शक्य नाही. पण तरी चिदंबरावर प्रेम करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही, महास्वामींवर प्रेम करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. माझी अशी इच्छा आहे या 3 आठवड्यात मी 5-10 मिनटं बोलणार, आणि नंतर जे कोणी भक्त परिवार असेल, ज्या कोणाला इच्छा असेल की स्वामींचा तो सुख सोहळा गुरुपौर्णिमेचा कसा झाला हे त्यांनी 2 मिनटं फक्त इथे येऊन सांगा, 2 मिनटं सांगा, 3 मिनटं सांगा, 5 मिनटं सांगा, ज्याला जे सांगायचं ते सांगा, पण बोललं पाहिजे. आपल्या देवाचं गुणगान आपण केलं पाहिजे. डेअरिंग ही प्रत्येकाने तुटकं मुटके होऊ द्या, मला ते सेपरेट रिॲक्शन घ्यायचं आहे, मी त्याच्यावर एक सेपरेट प्रत्येकाचे रिॲक्शन्स घेऊन आहे ना ते सगळे ग्रुपवर टाकणार आहे किंवा सगळ्या यूट्यूबवर टाकणार, सगळीकडे टाकणार. का टाकणार की आपल्या देवाबद्दल आपल्याला काय बोलायला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, आपल्या देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे, याच्यापेक्षा गुरुपौर्णिमेचा उत्सव कसा झाला याची एक नॉर्मल रिॲक्शन. माझी इच्छा आहे कोणाची सुरुवात माणसांपासून करूया. कोणाची इच्छा असेल 2 मिनटं बोलायची तर त्याने बोलावं. कोणाला बोलायचं दोन बोलायचं बोला ना, अरे एकाला म्हणायला नका लो. ज्याची इच्छा असेल लेडीजमध्ये पण तयारी करून घ्या, ज्याची इच्छा असेल तिने 2 मिनटं बोला, काही घाबरू नका, बिनधास्त बोलायचं, बोललंच पाहिजे. आपला गुरुपौर्णिमेचा जो उत्सव आपण त्या ठिकाणी साजरा केलेला आहे, अतिशय अविस्मरणीय असा सुख सोहळा. यापुढे असा कधीच सोहळा कोणी बघितलेला नसन. या देशवंडी श्री क्षेत्र देशवंडीमध्ये सर्व चिदंबर भक्ताच्या सहकार्याने गुरुवर्य अमितभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो पार पाडलेला आहे. खरं तर 1 वर्षसुद्धा मला या शिव चिदंबराच्या दर्शनाचा योग आलेला आहे. अनेक वर्षापासून आमचे मैत्रीपूर्ण संबंध आदरणीय अमितभाऊ कुलकर्णी यांच्यासोबत असायचे, परंतु स्वामींनी कधी आम्हाला त्यावेळेस बोलवलं नसेल. साधारणतः 10 महिन्यापासून आम्ही या सत्संगाला नियमित येत आहोत. कालच्या सत्संगाच्या वेळेस एक झालेली घटना मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. संध्याकाळी पूर्ण सत्संग उरकल्यानंतर गुरुवाऱ्यांचं औक्षण केल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही ज्यावेळेस घरी निघालो, अगदी जुन्या स्टँडजवळ अनेक गाड्या त्या ठिकाणी जात होत्या. पाऊस झाल्यामुळे एक स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी त्या चौफुल्यामध्ये आहे आणि बऱ्याच गाड्या पाठीमागून येत असताना आम्ही दोघे नवरा बायको त्या ठिकाणी जात असताना अक्षरशः मला त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी अक्षरशः घोलपटून इतक्या जोरात गाडी पुढे गेली आणि आमची सौभाग्यवती अक्षरशः फेकून दिल्यामुळे अगदी बाजूला उभा राहिली. साक्षात स्वामींचा आशीर्वाद म्हणून खऱ्या अर्थाने त्या दिवशी तिला त्या ठिकाणी जीवदान मिळाले असं मी मानतो. खरोखर स्वामींची कृपा संपूर्ण परिवारावर आमच्या. खरं तर माझा मुलगा पुन्हा येथे नोकरी करतो, माझी सुनबाई देखील त्या ठिकाणी नोकरी करते. 5-6 वर्ष लग्नाला झालेले होते. गुरुवाऱ्यांना मी त्या ठिकाणी म्हणलो, गुरु
एक 5-6 वर्ष झाले तर आम्हाला नातू व्हायला पाहिजे, कारण खेडेगावामध्ये त्याची विचारणा होते की बा तुमच्या मुलाला काय आहे का, आमका आहे का, सुनाला काय आहे का. आणि मी गुरुवारांना सांगितलं, त्यांनी स्वामीला सांगून 1 महिना सांगितला का फेब्रुवारी महिन्यामध्ये तारीख सुद्धा सांगितले का यावेळेस तू आजोबा झालेला असतील. आणि आज या ठिकाणी उभा राहून सांगताना खरोखर मला आनंद होतोय की त्याच वेळेस त्याच तिथीला आम्ही आजोबा झालेलो आहोत. निश्चितपणाने स्वामींची कृपा ही सर्वांनी जर मनोभावे ती सेवा केली तर निश्चितच स्वामी आपल्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. मी सर्वांना विनंती करतो, अगदी स्वामींची सेवा ही भाव धरून करा, श्रद्धा ठेवून करा. स्वामी आपल्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. शिव चिदंबर. अजून कोण बोलायचं? बोल. शिवचिदंबर. गुरुपौर्णिमेविषयी जर सांगायचं ठरलं की गुरुपौर्णिमा आपल्याला दिसली, मागच्या वर्षी पण याच प्रमाणात लोक होते. काल जर आपण पाहिलं की टाकळीच्या दिंडीतूनच जवळजवळ 1000च्या आसपास पब्लिक होतं. त्यानंतर तांबेरे दिंडीतून होतं जवळजवळ 300-400 लोक, करसगावहून 250-300 लोक, तिकडून पण 600-700 लोक इकडचे होते, कवठा वाघोली. त्यानंतर जर पाहिलं कडा आष्टी असेल किंवा पैठणहून सुद्धा लोक होते भक्त, पैठणचे भक्त. तर काल इथं मुक्कामी होते, म्हणजे त्यांचे जर अनुभव ऐकले तर म्हणजे ते देवासाठी पैठणहून, म्हणजे जिथं एकनाथ महाराज स्वतः वास्तव्य करतात तिथून सुद्धा लोक स्वामींकडे येता येते. म्हणजे जिथं आपण त्यांना सुद्धा आपण महाराजांना सुद्धा देवरूपाने मानतात. म्हणजे पैठणमध्ये जर पाहिलं सगळ्या जगात नाव घेतात, तिथून सुद्धा भक्त आपल्याकडे येतात. म्हणजे इथं जी शक्ती आहे, काहीतरी शक्ती सगळ्यांना जाणवते पहा. तर आपण इथं जर पाहिलं की 4-5 वर्षापूर्वी जर पाहिलं, जवळजवळ 8 ते 10 वर्षापूर्वी, म्हणजे सांगायचं झालं तर गुरुपौर्णिमाची जी साजरी झाली याच्या मागं हे होणं शक्य नव्हतं. हे सगळा विखुरलेला समाज कुठंतरी एकत्र करणं. स्वामी होतेच इथं, स्वामी होतेच. परमपूज्य आपले गुरुवर्य भाऊंच्या वियोगानंतर, भाऊ इथून गेल्यानंतर भाऊंचं देहावसन झालं. त्याच्यानंतर इथं संपूर्ण परिवार विखरलेला होता. कार्यक्रम वगैरे होत होते, पण असे कार्यक्रमात थोडासा उत्साह वगैरे म्हणजे थोडासा हे होता. पण त्यावेळेस पुढाकार घेणं गरजेचं होतं. आणि त्यावेळेस आपले अमित भाऊ गुरुजी यांना साठेक महाराज असतील किंवा अनेक महाराजांनी सांगितलं बा तुम्ही कार्य करा. सगळ्यात पहिला अनुभव मी माझा सांगतो, मी बऱ्याच जणांना माहीत असेल, गुरुजींनी पहिला अनुभव म्हणजे ते सांगत नव्हते, पण ज्यावेळेस माझं लग्न झाल्यानंतर आपण जे म्हणतो की लग्न झाल्यानंतर मिसेसला प्रेग्नेन्सी राहिली, त्याच्यानंतर गुरुजींनी मला सांगितलं लालू भाऊंनी की असं त्यावेळेस त्यांचं गुरुस्पोर्टचं छोटंसं दुकान होतं, तिथं राहायचे ते. मला सांगितलं की बाबा तुला मुलगा होणार आहे म्हणे. आपण म्हणतो की सहज म्हणतो माणूस नाही का, तुला मुलगाची इच्छा आहे, मुलगा होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2 महिने गेले, पुन्हा ते म्हणे तुला मुलगाच आहे म्हणे. आणि पुन्हा असंच बसलो होतं. शनिवारचा दिवस होता. त्याच्यानंतर मी दुकानात गेलो होतो, त्यांना म्हटलं आता निघतो म्हटलं. बऱ्याच वेळ बसलो आम्ही, चर्चा आमची सत्संग म्हणजे अशी चर्चा व्हायची. म्हणजे गुरुजी माझे पहिल्यापासून मित्र, गुरुपती म्हणजे गुरु आहेत पण ते मित्र पण आहेत अशा स्वरूपात. म्हणजे आम्ही एकदम प्रेमाचे संबंध सर्वांसोबत आहेत, पण सगळ्यात जास्त माझ्याशी आहेत असं मी समजतो. त्याच्यानंतर तिथून निघालो खुर्शीवर उठलो. ते मला म्हणे एक काम कर, स्वामींना 1.25 किलो पेढे घेऊन जा मला म्हणे. मी म्हणलं कशी? मला म्हणे ते मी म्हणलं मला घरून वडिलांनी पण सांगितले पेढे, स्वामींना 1.25 किलो पेढे घेऊन जा. वडिलांनी सांगितलं, त्यांनी काहीतरी कबूल केलं होतं ना, मला पेढे घेऊन ये. आणि यांना काय माहिती नाही, यांनी मला सांगितलं 1.25 किलो पेढे घेऊन जा. मी म्हणलं मला तर वडिलांनी सांगितलं, तुम्ही कसं काय सांगितलं? ते योग आहे म्हणे पेढ्याचे म्हणे, त्याच्यामुळे तू घेऊन जा मला म्हणे. त्याच्यानंतर 1 महिना 2 महिने गेले, म्हणजे महिना 2 महिना. आणि त्याच्यानंतर डिलिव्हरीची डेट दिली होती, डेट 4-5 दिवस पुढं होती. आणि मला काही माहिती नाही, मी भागीरथी पैसे आहेत त्यावेळेस होतो, मे महिना होता, एप्रिल महिना, पेपर चेकिंगचं काम चालू होतं. आणि तिथं मी सहज मला गुरुजींचा फोन आला. मला म्हणे मिसेसला काय ॲडमिट वगैरे केलं काय रे म्हणे योगिताला? म्हटलं नाही, म्हणलं डेट अजून 4-5 दिवस पुढे आहे म्हटलं. ते मला असं का वाटतंय म्हणे तिला ॲडमिट केलं आहे म्हणे. आणि मग मी सासऱ्याला सहज फोन केला. ते म्हणे हा म्हणे शिर्डीला आणलेलं आहे म्हणे हॉस्पिटलला. आणि शिर्डीला हॉस्पिटलला आणलं आणि आत्ताच चेकअपला घेतले म्हणे आतमध्ये. लगेच मी यांना फोन केला, असं करत आणलेलं आहे म्हणे. ते म्हणे पहिलं जा म्हणे स्वामींना पहिलं नारळ ठेव म्हणे,
आणि स्वामींना सांग की ते काय असेल सुखरूप होऊ दे, तुझ्या इच्छेने होऊ दे आणि श्रीफळ ठेवून दे म्हणे स्वामींना. मग मी 2 नारळ घेतले, स्वामींना ठेवून मारुतीला एक ठेवू, पण एक पडून गेलं. त्याने एकच सांगितलं, एक पडून गेलं, एकच मग आलं स्वामींना ठेवलं, एक इथं उताराला पडून गेलं. नारळ ठेवलं आणि स्वामींना ठेवलं, इथून गेलो. राहुरीत पुन्हा गेलो, आज चौकाच्या पुढे निघालो. लगेच सासऱ्यांचा फोन आला मला की अभिनंदन म्हणे, मुलगा झाला म्हणे. आणि मग तिथून गेलो आणि फक्त मग मला सिझर झालं म्हणे, सिझर झालं. तर सिझरचं पण मला सांगितलं, हे म्हणे सिझर मिसेस मला म्हणे. मी म्हणलं नाही सिझर नाही होत, मला हॉस्पिटल नाही भारी म्हणलं, तिथं सिझर वगैरे होत नाही म्हणलं. आणि त्या दिवशीचं जर पाहिलं तर जवळजवळ 12-13 डिलेवरी झालं, त्या फक्त एकटीचं सिझर झालं नाही, योग्यताचं कुणाचं सिझरिंग झालं नव्हतं. आणि बाकीच्या सगळ्या नॉर्मल डिलेवरी होत्या आणि जवळजवळ बाकीच्या सगळ्यांना मुलीच झाल्या त्या दिवशी, मलाच मुलगा झाला त्या दिवशी. आणि त्याच्या आधी लग्नाच्या आधी एक गोष्ट सांगतो की त्यावेळेस लग्नाची पत्रिका जुळवायला आपण गुरुजींकडे जातो. असे 1-2 गुरुजी काय म्हणे, पत्रिका जुळत नाही, तुम्हाला मुलबाळ होणार नाही म्हणे याच्यात. म्हणजे पत्रिका सगळी जुळती, फक्त काय म्हणे की तुम्हाला अपत्याचं होणार नाही म्हणे, नाडीचं थोडंसं हे म्हणे. त्याच्यानंतर स्वामींना स्मरून पुन्हा प्रसाद बरोबर पाहिला, आपण ते म्हणे जमते म्हणे, थोडेसे नाडी दोष आहे पण तो जातो म्हणे कष्ट करणं म्हणजे. आणि मला म्हणायचं काय की माझ्या योगमध्ये पत्रिकेत थोडंसं नव्हतं. मला एक सांगा, तुमच्या जे नशिबात नाही अशा गोष्टी स्वामी तुम्हाला इथं देतील, एवढं सांगायचं मला. आपण म्हणतो की प्रारब्ध बदलत नाही आपण म्हणतो नाही का, पण इथं स्वामींची असं आहे की तुमच्या जे प्रारब्धात नाही ती गोष्ट तुम्हाला भेटेल. म्हणजे मी असं सांगतो, मी आता इथं सेवा पहिल्यापासून करत असतो अजून, म्हणजे आता सेवा मी म्हणतो की जर आपण सेवा करायला भेटते आपल्याला तर ती आपल्या संधी, समजा सेवेची संधी, आता ती जर जोपर्यंत संधी तोपर्यंत सेवा करा. संधी पुन्हा भेटत नाही तुम्हाला सांगतो. आपल्याला वाटतं की आपण करतो म्हणून ते होतं काम, असं कधीच नसतं. मी गेलो नाही तर ते काम होणार नाही असं सुप्त अहंकारणी पण मला असं वाटलं होतं. म्हणजे मी पहिलं कसं की आता सागर म्हणतो तसं मी पहिलं म्हणायचो चिदंबरा रोज नाही का. मला व्हायचं काय की रोज नाही का थोडासा उशीर झाला, हे झाला, असाच उशीर झाला एक दिवस. आणि मी म्हटलं आता आहे ना कोणीच नसेल म्हटलं, तर म्हणलं मामा पण म्हणले, मामा म्हणे मी आज थोडं लेट होणार. म्हणलं आता ते कोणीच नसेल म्हणू लागायला. म्हणजे थोडासा सुप्त अहंकार नव्हता पण सुप्त मनात वाटलं मला तिथे आज कोणीच नसणार. त्या दिवशी आपले राजू भाऊ चोरडिया आले होते आणि एकदम सुंदर आवाजात एकदम भारी म्हणत होते. म्हणजे मी म्हणलं, मला वाटलं माझ्याशिवाय म्हणा, तर माझ्यापेक्षा भारी स्वरूपात ते चालू होतं. म्हणजे कोण आवाज काहीच राहत नाही. मी असं सांगतो अनुभव की जेव्हा मी आता भांडी वगैरे घासते ते सेवेला कधी राहायचो संध्याकाळी, पण एका दिवशी एक दिवस मला लेट झाला मी तिथे गेलो नाही. आता मुलं वगैरे करतात, भरपूर करतात. त्यावेळेस मग मी म्हणलं आज तसेच राहिले असतील भांडे नाही का. उशिरा आलो, पाहिलं सगळे भांडे सगळे साफ, सगळे एकदम ओके. म्हणजे आपल्याला वाटतं मी गेलो नाही तर होणार नाही, मी आहे म्हणून होतं, असं कधीच नसतं. देवाचं पुन्हा वाजून राहत नाही. आपल्याला जे आहे ती संधी आहे आणि आपण ती करा, जेवढं जास्तीत जास्त करता येईल ते आपण करायला पाहिजे. आणि होतं काय की मी आता बऱ्याच दिवस संस्थेवर कामाला होतो, मला बरेच जण काय म्हणायचे किती दिवसाचं आहे तिथं स्वामीचे. मला तर माझा रिझल्ट यायचे 4-8 दिवस तर खूप जणांनी म्हणून इतके मला असे म्हणायचे ना, मी नावाने सांगत की काय खरं आहे स्वामींचं, काय असं इथं करतो नाही का. आता काही पाहुणे रावांचे यायची इथं, ते म्हणजे विकास बघा, विकास मामा येतो घ्या, विकास सर येतात त्यांचं बघा, ते विकास सरचं पुढं काय झालं म्हणजे बघ स्वामींचं करण्यासाठी, सेवेत येण्यासाठी. मग त्याच्यानंतर त्यांचे सुद्धा दृढ विश्वास सगळ्यांचा बसला. हेच मला म्हणायचे की गुरूंविषयी मी सांगत होतो की मुद्दा की हे सगळे अनुभव, आणि त्यावेळेस मला सांगितलं. त्याच्यानंतर गुरुजी म्हणे कोणाला सांगू नको, मी सांगितलं होतं म्हणे असं की हे आपल्याला करायचं नाही. मी म्हणलं आणि मी त्यांना सांगितलं असं खूप अनुभव असं, त्यांना मी म्हटलो की बाबा कार्य करायला पाहिजे की आपल्याला या गोष्टीत पडायचं नाही, आपल्याला या गोष्टी करायच्या नाही. त्याच्यानंतर नाथ संप्रदायाची परिस्थिती, आम्ही राहायचो इथं की स्वामींकडे यायचे परिस्थिती, संत महंत सगळे आले, सगळ्यांनी त्यांना आदेश दिले तुम्हालाच कार्य करावे लागणार आहे, साठे महाराजांनी आदेश दिले. मग त्याच्यानंतर त्यांनी हे कार्य सुरू केलं आणि हे कार्याचं आपण पाहतो की कवट्यामध्ये लोक, सुरुवातीला 2-4 लोक, त्याच्यानंतर वाघोली असेल, एवढा मोठा परिवार जुळवणं आणि त्या परिवाराला सगळ्यांना हँडल करणं, सगळ्यांना करणं. आपल्याला 1-2 फोन आले तर आपण येऊन जातो, काय 4 वस्तू सगळ्यांना फोनवर सुद्धा होतं. म्हणजे गोष्टी सोप्या नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की स्वामींची सेवा करा, नामस्मरण करा. आणि जर एखाद्याला काही अनुभव आला, सगळ्यांना 100% अनुभव आले, पण मी तर बसलेला आहे सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांना मला गुरु चिदंबर दिवशी सांगत. एकदा आम्ही दिंडीला गेलो, त्यांचं एक उदाहरण आहे की आपण जर लग्नाला समजा लग्न करायचे आपल्याला,
लग्न करायचंय मग आपण बायकोला पाहायला जातो, एकदा पाहायला जातो तेव्हा एकदाच पाहून घेतो कसं आहे काय आहे. एकदा पाहिलं तर पुन्हा आपण पाहतो, नंतर 2 वर्षांनी नाही हिचं नाकच बरोबर नाही, हिचं तोंडच बरोबर नाही, हे आपण पुन्हा पाहत नाही. तसंच आहे आपल्या स्वामींचं. स्वामींनी आपल्याला एकदा आपल्याला अनुभव दिलेले, एक नाही 1000 अनुभव दिले. मग काही वेळेस तुमच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे आपल्याला आज अनुभव येत नाही, माझं काम होत नाही, हे नसतं. हे तुमच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळं दृढ विश्वास ठेवून राहणे हेच याच्यातलं तत्व आहे. आणि सगळ्यांना सांगतो, सगळ्यांचे कामं होणार, असं एकही जण नाही की त्याचे कामं होणार नाही. आज नाही उद्या नाही, सगळ्यांचे कामं होणार म्हणजे होणारच. एवढे बोलून मी मला गरजच नाही तुम्हाला काय ऍग्री करायची. याला दिलं ठेवून तुमच्या मागे सोडलं तर झाला कार्यक्रम होता. याचा मतीचा अर्थ असा आहे, सगळ्यांनी स्वामींवर खरंच मनापासून प्रेम करा. स्वामीं अनुभव देणारच आहेत, तुम्हाला देत आहेत. आणि एखाद्या दिवशी अनुभव नाही दिला तर त्याचं तुम्हाला वाईट वाटायचं कारण नाही. कारण का की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळाले. तुम्ही रोज रोज भीक मागितल्यासारखं जर मागायला लागले तर तुम्हाला शक्य नाही. महास्वामींना ते हे ब्रह्मांड आहे सगळं, ह्या ब्रह्मांडात सगळ्यांचं कल्याण करायचं. तुम्हाला खरी गरज ज्याची ना ते स्वामी देणार आहेत आणि पुढं कॅरी करणार. अजून एक महाराजांचं नाव विकास घ्यायचा विसरला, आपले कवठे मांकळाचे गोविंद महाराज लांबे यांनी सुद्धा मला मोटिवेशन केलं होतं की जसं मी तिकडं बोलतोय तसं तू पण इकडं बोलायला सुरुवात कर. म्हणजे नाव घेतलंच पाहिजे आपल्याला, काय त्याच्याविषयी काय विषय नाही. ज्याने आपलं सगळ्या गोष्टी केल्या, पहिलं नाव चिदंबराचं, पहिलं नाव चिदंबराचं, त्याच्यानंतर गुरुवारी साठी, हे पण सगळ्यात महत्वाचं. पण हे सगळं जे चालू आहे हे परमपूज्य उमाकांत महाराज कुलकर्णी हे ज्या वेळेस इथून आपल्या सगळ्या इहलोकीतून शिव झाले, त्याच्यानंतर मी जे बोलायला लागलो त्याच्यानंतर ते खरं व्हायला लागलंय. म्हणजे काय, ते होते तोपर्यंत मी बोलत नव्हतो का? बोलत होतोच. ते खरं होत होतं का? असं काही. पण ते गेल्यानंतर मी जे बोलायला लागलो ते खरं झालं. याचा अर्थ काय, ज्यांनी मूळ रूप जे त्यांचं जरी सोडलेलं असलं तरी ते स्वतः देशवंडीत उभे राहून कार्य करतात, हे याची प्रतीची 100% आहे. सांगितलं आपल्या इथं आले असतील काकी, आले का डॉक्टर काकी? हा, त्यांचाच अनुभव होता. आलेला काकी की दिदी आहे राखीताईचं बाळ आजारी होतं वाटतं की नाही. राखीताईचं बाळ आजारी होतं आणि त्याच्यानंतर बाळ आजारी होतं आणि ते लालू भाऊंकडे आले. त्यांनी सांगितलं असं असं करा, या गोष्टी करा, तुमच्या बाळाला बरं वाटेल. थोड्याशा गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर किती दिवसांनी त्यांच्या स्वप्नात स्वतः भाऊ गेले. भाऊ म्हणे आता बरं आहे तुझ्या मुलीचं, तुझ्या नातीचं बरं आहे का? म्हणजे अशा गोष्ट झाल्या. म्हणजे की गुरुजींनी सांगितलं आणि त्यांना भाऊंनी स्वप्नात जायचं कारण नाही दुसरं तसं. हेच मला सांगायचं की भाऊ सुद्धा इथं सुप्त रूपाने भाऊंचंच कार्य चालू आहे. एवढं सांग काही नाही. भाऊंच्या नावाखाली आपल्याला कुठं काय आपला संप्रदाय वाढवायचा आहे. कारण काय, आता ह्या युट्यूबला सत्संग जाणार आहे. युट्यूबला सत्संग गेल्यानंतर बरेचसे आपले हितचिंतक भरपूर आहेत. हितचिंतक भरपूर आहेत आपले आजूबाजूच्या लोकांमध्ये. हितचिंतक काय, तर भाऊंचं नाव घेतलं, भाऊंच्या नावाखाली आता यांनी काय केलंय, भाऊंचं नाव हे घेणारच. कारण की भाऊंचं नाव घेतलं नाही तर देशवंडीचं नाव पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं भाऊ हे कणाकणा देत, भाऊ आपल्या प्रत्येक भक्तात आहेत, भाऊ आपल्या प्रत्येक गोष्टीत आहेत. त्याच्यामुळं कोणीही या गोष्टीचा गैरसमज करून घेऊ नये की भाऊ कोणाचे आहेत, भाऊ कोणाचे नाही. भाऊ कोणा, भाऊ ब्रह्मांडाचे आहेत, भाऊ सगळ्यांचे आहेत आणि ते प्रेम भाऊ सगळ्यांवर करतात आहे. हेच आपल्या आयुष्यभर करा. याचा मतितार्थ गुरुदीक्षांनी जी गोष्ट सांगितली की एकदा लग्न केल्यानंतर आपण बायको परत 4-4, 5-5 वेळा लग्न झाल्यानंतर बघत नाही, तसं स्वामींप्रती सुद्धा एकदा स्वामींवर प्रेम जाडल्यानंतर परत 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 कुठं शंका कुशंका घेत जाऊ नका. आपल्या मनात किंतु परंतुचा फार मोठा भडीमारा आहे, फार आहे की मग आता असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, मी असं केलं तर कसं होईल. मग इतके वर्ष तुम्ही चिदंबर स्वामींनी अनुभव दिल्यानंतर थोडं कुठं गायब झालं. काम झालं की चिदंबराचा वा वा, घरी जाऊन झोपायचं. मग नंतर काम झालं की घरी जाऊन झोपत राहायचं आणि परत काय अडचण आली की परत आले चिदंबराच्या दारी. असं करू नका. मग चिदंबर चाललाय ना, चिदंबर स्वामी म्हणतात की रोज माझ्याकडे चालू पालखी सोहळ्याले, नाही जमलं तर महिन्याभराने 15 दिवसांनी
6 महिन्याने, पण ये बाबा दर्शन कर, हे तुझ्यासाठी दर्शन आहे. त्यांना काय गरज आहे? त्यांना हा सगळा ब्रह्मांड त्यांचं, ते कुठं जाऊन उभे राहते तिथे गर्दीचे, हे तुमच्यासाठी तिथे उभे राहिलेत, मग तुम्ही त्याचा आनंद घ्या. आता हे आमचे खैरे परिवार, आमचा खोतकर, हे सगळे नगरहून ग्रुप येतो. नगरमध्ये काय देव कमीच तो, त्यांच्या केडगावमध्येच लागल ते अशोक दादा बसलेले तिथं शंकर महाराजांचं. ते सगळं सोडून इथं काय आता काहीतरी वेगळं आहे ना, इथं काहीतरी आनंद झाला असेल ना, काहीतरी मिळालं असेल ना. लोक बघा, लोक फार हुशार आहेत. लोक सगळ्या गावात जाऊन येतात, पहिले सगळं ब्रह्मांड फिरून मग चिदंबराकडे येतात. त्यामुळे त्यानंतर लक्ष देतं की सगळं ब्रह्मांड फिरून आलं, आता काही खरं नाही, आपल्या शेवटी कुठे यायचंय, परत चिदंबराकडे जायचंय. त्यामुळे अनुभव घेत राहा, आयुष्य असंच कल्याणमयी जाऊ द्या. अजून माझं अशी इच्छा की लेडीजमध्ये एखाद्याने कोणतरी गुरुपौर्णिमेवर बोलावं, आहे का कोणाची तयारी? अरे वा, लांबे सर पुढे. 4 वर्ष झाले गुरुपौर्णिमेला. मी पहिल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या वेळेसच आले होते. अच्युत भाऊ आम्हाला भरपूर वेळा सांगायचे आम्ही याला जायचं पुढं मडीला. ते म्हणायचे तुम्ही एक दिवस द्या संडेला. म्हणजे नाही आम्ही मडीला जातो. म्हणजे नाही नाही या तुम्ही. मग आम्ही काय केलं, म्हणजे आलोच नाही, बरेच दिवस नाही आलो. गुरुपौर्णिमेच्या वेळेस अशी झाली मी मज्जामध्ये जायची हाऊस होती. म्हणलं चला आता तरी जाऊन बघा. आणि ते सगळे माझे चिदंबरा मी जे म्हणून राहिले. मग नंतर मी पण म्हणायला लागले. त्याच्यानंतर इथं जेव्हा आलो, गुरु आल्या, तर गुरुला तर मी कधी पाहिलेलं नव्हतं. हे शिकून माणूस असेल आम्ही यांचं चाललं घेतो गुरु राहिले तिथं खुशाल. आम्हाला मंदिरात जायचं, कुठं मंदिर आहे ते यायला लवकर बघायचे, पाय दुखायला लागले. आता काय करा. मग त्याच्यानंतर आलो इथं मंदिरात. माझ्या स्वप्नामध्ये या औदुंबराचं झाड कायम घ्यायचं, असं यायचं. म्हणजे इथं आले जेव्हा असं प्रदक्षिणा वारीत मारीत गेलो, झाड दिसलं ते मी अरे हे झाड तर स्वप्नात पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेवायला बसलं, झाड यायचं आणि असं एक पेड्याचं बॉक्स यायचं समोर, काय यायचं स्वप्नात. आणि तिथं जेवायला बसलं ना, आलं ना पेड्याचं बॉक्स समोर. बघा प्रसाद मी येतो, मी स्वप्नात पाहिलेलं सगळं. ते आलं. त्याच्यानंतर मग म्हटलं तर आले, आता घरी जाऊन यांना म्हणावं चला ते सांगतेला तेव्हा दिली काही गाडी चलीकडं म्हटलं आता चिदंबराला म्हणलं चिदंबरा आता तू सांग कसं आणायचं ते तू बघ माझ्या नवऱ्यापर्यंत. त्याच्यानंतर ते पहिल्यांदा आले, गुरुनी त्यांना म्हणलं तुझं बरीच घेऊन टाकली. ते खुश झाले. त्याच्यानंतर ते पण यायला लागले. ते झालं. आणि अशी जागेने का पत्रिका दाखवली होती. आमच्या घरचे सगळे, मला 3 मुली, घरचे सगळे म्हणायचे पोरं कोणी आलं का, पोरगं नाही का तुला, पोरगं नाही का तुला. आणि मी एक दिवस रागा वैताग गेले. आमच्या गावातले चांगले गुरु आहेत, त्यांच्याकडे दोन्ही पत्रिका दिला. तर ते म्हणे तुम्हाला 3 मुली झाले, तेव्हा काय जाऊ म्हणे पत्रिका घेऊन. तुमच्या आता आयुष्यातच पुत्रयोगच नाही म्हणे. म्हणलं पुत्रयोग नाही, म्हणलं जमून पडतो तिला मी विषय सोडून. आणि गुरुंना सर म्हणले, गुरु म्हणे नाही म्हणे 11 पारायण करावं लागतील म्हणे तुम्हाला. म्हणजे बरं चालत ठीक आहे, पाहू हे पण करून बघू. म्हणलं आता जन्मोत्सवाला आले, तर दुसऱ्यांदा आले तेव्हा गुरु स्वामींच्या जन्मोत्सवाच्या वेळेस आले. मग त्यांनी सांगितलं होतं नारळ ठेवा, प्रदक्षिणा मारा. ते बघा भावे नारळ ठेवलं, प्रदक्षिणा मारल्या, सगळं झालं. म्हटलं आता मग बघू. आणि त्याच्यात नेमकं माझं असं राहायचं, पिरियड इरेग्युलर राहायचा, 4-4, 5-5 महिने यायचंच नाही. मग मी कधी लोड नव्हती ते. आणि जेव्हा 3-4 महिने झाले तेव्हा मला कळलं प्रेग्नन्सी राहिली. मी आलो, एक दिवस आला मी गुरु म्हणे 11 पारायण सांगितलं तुम्हाला करायला. म्हटलं हा माझं एकच झाला आता. मग ते म्हणे आता जाऊ द्या राहू द्या म्हणे, स्वामी करतील म्हणे सगळं बरोबर. म्हटलं बरं ठीक आहे. पण जेव्हा प्रेग्नन्सी राहिली त्याच्यानंतर माझ्या स्वामींनी बरोबर 11 पारायण पूर्णच करून घेतली. 9व्या महिन्यापर्यंत मी नॉनस्टॉप पारायणच करीत होते. प्रत्येक महिन्याला म्हणा, महिन्यातून 2 असे करून मी माझे 11 पारायण पण पूर्ण केले. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षी मुलगा लहान होता, इतकी इच्छा गुरुपौर्णिमेला यायची. घरचे माझे एवढं करून काय झालं ते तर सांगा. सांगा ना. मुलगा झाला तर कधी शनिवारीच झाला. त्याचा किस्सा आहे, त्याचा शनिवार झाला. शनिवारी तर नामोदा सकाळपासून फोन मला की गुरु तिला ऍडमिट केलंय, 8 दिवस ऍडमिट होते मी शिवाय कंटिन्यू ऍडमिट बरं का. शनिवारी दिवशी मला त्याचा फोन, गुरु लय वेळापासून आत्मन नेलेलं आहे हो, बरं नाम आहे, फोन ठेव आणि परत फोन कर. तिने माझा फोन ठेवला आणि फोन एका सेकंदात त्याचा फोन आला, त्याने गुरु मुलगा झाला. म्हणजे हे सगळं काही महत्वाचा मुद्दा सांगितलं. काय झालं त्याच्यानंतर
मी दवाखान्यामध्ये, त्याच्यामुळे नाही का आम्ही कॅम्प ठेवला होता. आमची अशीच मीटिंग होती. ते म्हणजे तुमचं दाराबाचं काम नाही का म्हणजे असं तसं. म्हटलं ठीक आहे, म्हणलं आम्ही गुरुवारी कॅम्प घेऊ. गुरुवारीचं दिंडी द्यायचं, मला लक्षातच नाही आलं. घरी गेले बसले विचार केला. म्हणलं अरे आता गुरुवारी तर दिंडीत जायचं, मी तर कॅम्प ठेवला. मला आता काय करायचं, शनिवारी ठेवला आणि लगेच कसं काय पोस्टपोन करायचा. परत सगळ्यांना फोन केले. म्हटलं नाही आपण नाही का मंगळवारी घेऊ, मला दिंडीतच जायचंय, काही होईल. म्हणलं मग ते बरं चाललं घ्या म्हणे मॅडम, तुमच्या लेवलला घ्या तुम्ही. म्हणलं हा मी करते, सगळं मॅनेज करते म्हणलं मी. गेले मंगळवारी कॅम्प बिम घेतला. गुरुवारी इकडे यायचं, बुधवारीच फोन आला आपल्याकडे एनकॉची टीम येणार आहे, कुठेच पुढे जायचं ते कर्मचाऱ्यांनी. माझी मैत्रिणीने फोन केले म्हणे अगं टाकळीला येणार आहे, नांदूरला येणार आहे आणि तू जाऊ नको बरं कुठं. म्हटलं मी जाणारच आहे, स्वामीचं बघून घेतील काय करायचं ते. मी आता गुरुवारी निघणार म्हणजे निघणार. 3-4 जणींचे फोन आले संध्याकाळपर्यंत, जाऊ नको बरं उद्या, येडी नको. म्हटलं नाही मला जायचं आहे दिंडीत. मी उद्या ना माझा मोबाईलच बंद करून ठेवते. म्हटलं घरा कोणाला फोन करायचे ते. आणि दिंडीमध्ये आले आणि त्या दिवशी टीमच नाही आली, डायरेक्ट काल आली. म्हटलं बरं झालं स्वामीची इच्छा होती. हे सगळे आनंदाचे क्षण असतात. एक लक्षात ठेवा, हे आपण कधी कोणाचे कॅप्चर करत नाही. का नाही करत की आपल्याला पुढं याचं अवडंबर नाही माजायचं. पण काय हे कळालं पण पाहिजे, स्वामी काय आहेत ना हे कळायला पाहिजे. कारण की हे तुमच्यामध्ये स्वामी आहे, तुम्हीच सांगायचं आहे, तुम्हीच करून घ्यायचं आहे, तुम्हालाच एकमेकाविषयी सांगायचं आहे. हे तुमच्यामध्येच अनुभव आहेत. आता त्यातले 100% लोकांचा अनुभव आहे. पण काय उठायचं पुढं बोलायची भीती, काय शब्द या काय आपण बोलायला घाबरू नका. देवाचं सांगायचं आहे आपल्याला, कुठं आपल्या घरचं काय सांगायचं आहे, स्वामींनी दिलेलं काय सांगायचं आहे, अनुभव सांगायचा आहे, बाकी दुसरं काही सांगायचं नाही. आणि हेच सांगत राहा. 2011 सालापासून मी स्वामीचं करते. माझी प्रत्येक वेळेस विचार राहायची सागरनी स्वामीचं करा. सागरला पुढं म्हणले का चाल सागर, तर ते म्हणायचं तू जा, मी नाही येणार. मी नेहमी स्वामीला म्हणायचे तुमचं करायचं, पण हा काय करत नाही, अशी नेहमी माझ्या मनात खंत राहायची. स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. 60 कोटीच्या यज्ञाला मी इथं आले. स्वामींना म्हणले मला काय आता एकटं येत नाही, माझा मुलगा काय तुमचं करीत नाही. थोडं रडू आलं मला आणि घरी जाऊन 1-1.5 महिन्याने लगेच सागर म्हणजे स्वामींची कृपा आहे. असे खूप अनुभव आहे. ही सगळी स्वामींचीच कृपा झाली मला. आज तुमच्यासमोर सागर सगळं म्हणजे सेवा करतो, तो येतो, खूप आनंद आहे. आता त्याला झोपतात पण शिवचिदंबर करतो. सागर म्हणजे हा मुलगा इथं आल्यापासून म्हणजे आता विकासचा अर्धवट एक गोष्ट घ्या तुम्ही. विकास ज्यावेळेस सांगत होता ना की अर्ध संपल्यानंतर म्हणजे काय सांगितलं तिने, माणसाला रिप्लेसमेंट इथे लगेच पहिले स्वामी करून ठेवतात. विकास इथून कोकणात जायच्या अगोदर सागर इथे यायला लागला. विकास पूर्ण असं जसं सागर बघतो तसं विकास बघत होता. विकास अमोल 2-4 जण बघायचे. बरोबर विकासला तिकडं नेलं स्वामींनी कोकणात, सागरला इथं आणून सोडलं. उद्या सागरला कुठंतरी जायचं असेल तर कोणाला तरी तिसऱ्याला आणून ठेवणार. त्यामुळे प्रत्येकाचं इथं रिप्लेसमेंट ठरलेलं आहे. त्यामुळं जसं ते म्हणला की अहंकार मनात येऊ देऊ नका की आपल्यामुळे हे गोष्टी होतात, मी करतो. मला सुद्धा कधी कधी वाटतं एवढं सगळं जनसागर पाहिल्यानंतर हे सगळं मी केलं. मी काहीच केलेलं नसतं. करता करता चिदंबर आतमध्ये बसलेला आहे. हे 50 वेळा मला असं छाती ठोक सांगावं लागतं. त्यावेळेस कुठं मला लक्षात येतं अरे खरंच चिदंबरांनीच केलेलं, दुसरं काही नाही, आपली लायकी नाही. चिदंबर आम्ही 2008 ते 9 पासून येतो. मी तर लहानच होते. पण चिदंबर काय आहे त्यावेळेस बहुतेक मंदिरही नसेल. स्वामी होते कुलकर्णी भाऊ. आम्ही दोघी बहिणी. माझ्या आईला सगळे म्हणायचे मुलगा नाही. माझे मामा हे तर त्या गोष्टीला साक्षीदार लांबे सर ते पण होते. सगळे म्हणायचे मुलगा नाही. गुरुंकडे बघितलं तेव्हा आम्ही हे होते आपले कुलकर्णी भाऊ. तर ते म्हटले तू किती कर म्हणे, तुला तिसरी मुलगीच होणार आहे. 2010ला झाली. इतकी हुशार निघली ती सगळं काय. त्यानंतर आम्ही सगळे परिवार बहुतेक मंदिर आहे नव्हतं. मंदिर नव्हतं 2008 साली. हा त्यावेळेस मी तर लहानच होते. मला देव कळायला लागला. फक्त चिदंबरची सेवा सगळे फॅमिलीनुसार करायचं. आणि मी बाहेर होते शिकायला. माझं काय एवढं येणं जाणं होत नव्हतं. फक्त एक इच्छा होती की नेहमी पालखी येणं जाणं झालं. गेल्या 2 वर्षापासून आम्ही नेहमी पालखीला येतोय. आणि एकदम जास्त उणीव होती की माझे मिस्टर सगळ्यात एकच मागणी चिदंबराला की जशी मी चिदंबराची सेवा करते माझ्या मिस्टरांनी माझी सेवा करावा. मी जसं करते तसं करावं. तर
दिसतोच मला तो हिसाब. मामांना मी कॉल केला, आमचे ते मामा लागतात. तुम्ही त्यांच्यापाशी रडले, म्हणलं तुम्ही तर मला म्हटले होते ते, मी त्यांच्यापाशी घरी गेले तर मी एवढं करायचे असं करायचे, झोप वगैरे त्यांच्याकडे दिला. म्हटलं तुम्ही तर मला म्हटले होते तुला नवराची दंबाराचाच भेटेल, तसं झालंच नाही. त्यांनी मला 1.5 वर्ष दिलं होतं की 1.5 वर्ष बघ म्हणे तुझा नवरा नाही ना म्हणे चिदंबर सेवा करायला लागला तर मी नाव नाही लावणार गोविंद लांबे. 1 वर्षात मला भेटलं. मी कंटाळा करते कधी कधी पालखीला येण्याचं, मी आजारी असते जरा सध्या, पण ते म्हणतात नाही शनिवारी आपण जायचं. किती काही वाद तर मी आजारी होते, माझी इच्छा नव्हती. ते म्हणते नाही चल शनिवारी म्हणे काय काय ना तू बसून राहा म्हणे, परत चिन्नक मारत पण पालखी कर, बस तेवढं झालं. गेले 2 वर्ष झाले मला काही मावशीच लागत नाही, सगळं भेटलं. आणि माझा मुलगा 1 वर्षाचा होता, मी खूप आजारी होते खरं सांगायचं ठरलं तर. 2 महिने मला काहीच त्रास नाही झाला. दिवस गेल्यानंतर मी 8 महिने पूर्ण ॲडमिट होते. वाचन म्हणून याची गॅरंटी नाही, घरच्यांना फक्त देवावर विश्वास. माझा मुलगा झाला, माझा मुलगा आई म्हणलं नाही का पप्पा म्हणलं नाही, 2च नाव घेतो लहानपणापासून, चिदंबर आणि श्रीराम. नाही हे उदाहरण चिदंबर असेल की स्वामी आशीर्वाद जर असले या सगळ्या घटना घडतात. स्वामी आशीर्वादाचं हे सगळं द्योतक आहे. महास्वामींचा आशीर्वाद घेत राहा, महास्वामींचा आशीर्वाद घेऊन आपलं कार्य पुढं जात जा. आपण आता आजचे दिवस थांबूया, कारण की असं फार वेळ लागेल. पुढच्या शनिवारी परिवार पण जास्त असेल, कारण की 8-10 दिवस झालेले असतील. त्यांचे पण अनुभव घेऊ, प्रत्येकाचे अनुभव घेऊन एक छोटासा व्हिडिओ चांगला करू.